संदर्भात वाल्मिक कराडच्या वकिलानं वकीलपत्र काढून घेतल्याचं समोर आलेलं आहे। वकील अशोक कवडेंनी वकीलपत्र काढल्याची माहिती समोर आली असून वाल्मिक कराडला आता वकीलही मिळत नाहीये। वाल्मिक कराड संदर्भात मोठी बातमी। एका बाजूला वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होते तर दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराडच्या बाजूने लढण्यासाठी कुणीही वकील तयार होत नाहीये। ज्याने वकीलपत्र घेतलं होतं त्याने सुद्धा आता काढून टाकले अशी माहिती समोर येते। कराडच्या वकिलानं वकीलपत्र काढून घेतलेले त्यामुळे आता वाल्मिक कराडला वकीलही मिळेना। वाल्मिक कराड संदर्भातले अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण पाहतोय। एका बाजूला वाल्मिक कराडच्या संपत्तीवर एसआयटीने टाच आणलेली आहे। एसआयटी कडनं संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। दुसऱ्या बाजूला न्यायालयात खटला असताना आता वाल्मिक कराडच्या वकिलानंच त्याचं वकीलपत्र काढून घेतल्याची माहिती समोर आलेली आहे। वाल्मिक कराडच्या बाजूने कुणीही वकील लढण्यास तयार होत नाहीये। वाल्मिक कराडला त्याची बाजू मांडण्यासाठी आता वकीलही मिळत नाहीये। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याला आता मुख्य आरोपी ठरवण्यात आलेला आहे। चार्जशीट मध्ये सुद्धा त्याचं नाव मुख्य आरोपी म्हणून ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याची संपत्ती जप्त होतीये, त्याच्यावर कारवाई होते एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला मात्र कुणीही वाल्मिक कराडच्या बाजूने लढण्यास तयार नाही आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी योगेश आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, वाल्मिक कराडला आता वकीलही मिळत नसल्याची परिस्थिती झालेली आहे, काय अधिकची माहिती आहे? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नक्कीच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून ज्याला एसआयटीने घोषित केलेला आहे तो वाल्मिक कराड याच्या बाजूने केस लढवण्यासाठी कोर्टामध्ये बाजू मांडण्यासाठी अशोक कवडे हे वकील होते। मात्र आता ते वकील त्यांचं वकीलपत्र मागे घेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। ज्या वाल्मिक कराडवर सुरुवातीला खंडणी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला केस पोलीस ठाण्यामध्ये, त्याच खंडणी प्रकरणामध्ये अशोक कवडे म्हणून काम बघत होते केसच्या न्यायालयामध्ये। मात्र ते आता इथून पुढे काम बघणार नसल्याची माहिती आणि त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचं ज्यावेळेस मुख्य सूत्रधार म्हणून नाव समोर आलं याच्यानंतर आता वाल्मिक कराडचे जे वकील होते अशोक कवडे हे त्यांचं वकीलपत्र मागे घेणार असल्याची माहिती देखील आपल्याकडे मिळालेली आहे। ही माहिती आपल्याला सूत्राच्या हवाले आलेली आहे। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस पहिली सुनावणी वाल्मिक कराडची 12 फेब्रुवारी रोजी होणार आहे केसच्या न्यायालयामध्ये, याच सुनावणीला अशोक कवडे उपस्थित राहणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी वाल्मिक कराडचे जे वकील होते अशोक कवडे ते आपलं वकीलपत्र आता मागे घेत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आलेली आहे। धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आता वाल्मिक कराडला वकील मिळत नसल्याची परिस्थिती समोर आलेली आहे।